हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण गौराईसाठी शिवलेली काष्टा साडी ही 3 प्रकारे कशी घालता येते हे आज बघणार आहोत. चला तर मग. तर हे बघा, ही जी साडी आहे ना, ही शाही मस्तानी आहे. गौराईसाठी शिवलेली शाही मस्तानी आहे आणि ही साडी आपण 3 प्रकारे घालून दाखवणार आहोत. तर बघा, मी जी जागोजागी पिना लावले तिथे टाके असणार आहेत आणि हे टाके नंतर काढू शकता आणि जी 2 नंबरची निरी पकडायची आहे आणि ती वरच्या साईडला अशी फोल्ड करायची आहे. नंतर सेम तशीच प्रोसेस करायची आहे. खालची निरी पकडायची आणि वरच्या निरीच्या कोपऱ्याला लावायची. ह्या असं पूर्ण साडीमध्ये करायचं. तर ही होते राजलक्ष्मी साडी होते. ही 2nd नंबरची आहे, ती राजलक्ष्मी साडी होते आणि ही पण साडी खूप छान दिसते घातल्यानंतर. खूप ट्रेंडिंग आहे ही काष्टा साडी. आणि नंतर काय करायचं आहे, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला वरून 1 2 3 4 नंबरची निरी सोडायची आहे आणि 5व्या नंबरची निरी उचलायची आणि वर अशी खोचायचे. याला ओचा तयार झाला असं म्हणतात. जो ब्राह्मणी काष्टी साडीचा ओचा आहे तो हा आहे आणि ही ब्राह्मणी साडी होते 3 नंबरची. तर बघा किती छान दिसते. त्यामुळे तुम्ही जर महालक्ष्मीसाठी साडी घेतली तर ही साडी तुमची अशी वायपट जाणार नाही. नंतर तुम्ही मुलीला घालू शकता. तर बघा, हे कसं साईड स्टिच करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. जे हिपचं आहे तिथे साईड टिप मारून घ्यायची आणि खाली बॉटमला पण साध्या पॅन्टसारखं टिप मारून घ्यायचे. तर ही पूर्ण अशी साडी महालक्ष्मी